हार्डकोअर प्रोडक्टिव्हिटीवर त्यांनी काम केलं आहे, ज्यांनी WCPमधले सगळे टूल्स वापरून आपली प्रॉफिटेबिलिटी, आत्ता आपण ऐकलं आहे प्रॉफिटेबिलिटीचं महत्त्व, तीच प्रॉफिटेबिलिटी त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये मल्टिपल टाईम्समध्ये कशी वाढवली हे आता आपण पाहणार आहोत. आपण वेलकम करूया टीम VDS इंडस्ट्रीजचं. सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. मी अनिल गीते आणि माझी सहकारी रवी डोंबरे. DVS इंडस्ट्रीजतर्फे सर्वांचे स्वागत. या विजयपथच्या 10x ग्रोथसाठी आम्ही जो टॉपिक निवडलेला आहे तो आहे आमचा प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट. आपण त्या संदर्भात पुढे जाण्यापूर्वी माझ्या जी DVS इंडस्ट्री आहे तिच्या संदर्भात मी थोडीशी माहिती सादर करतो. DVS इंडस्ट्रीची सुरुवात ही 24 वर्षापूर्वी आमच्या कंपनीचे डायरेक्टर समीर वैद्य सर आणि निलेश काकड सर यांनी सिन्नर MIDC येथे सुरुवात केली. कंपनीचे सध्या 3 मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून या तिन्ही युनिटमधने ऑटो सेक्टर आणि पंप सेक्टरला हा सप्लाय होतो. आमचा जो प्लांट 1 आहे या प्लांट 1मध्ये 10 टन प्रेस कॅपॅसिटीपासून तर 250 टनापर्यंत प्रेस कॅपॅसिटीचे पार्ट हे प्रोड्यूस केले जातात. जो आमचा प्लांट 2 आहे या प्लांट 2मधनं जे पंप इंडस्ट्रीसाठी लागणारे प्रोडक्ट आहे ते मॅन्युफॅक्चर होता. तसेच मशीन कंपोनंट्स आणि ERW पाईप जे 2 मिल सेक्शन मध्ये प्रोड्यूस होता ते प्रोडक्ट प्रोड्यूस केले जातात. जो आमचा प्लांट 3 आहे या प्लांट 3मधनं 250 टनापासून तर 500 टनापर्यंत हे ऑटो सेक्टरला म्हणजे डॅशबोर्डचे पार्ट हे आम्ही प्रोड्यूस करतो. हे आमचे काही की प्रोडक्ट्स आहे जे ऑटो सेक्टर आणि पंप सेक्टरला आम्ही हे सप्लाय करतो. आम्ही हॉल टाईप ब्रॅकेट, वायसर, त्याच्यानंतर वेल्डेड नट, वेल्डेड पार्ट, असेंब्ली, त्याच्यानंतर 2 मिल सेक्शनमध्ये ERW पाईप, राऊंड, रेक्टँगल, स्क्वेअर, शिवाय मशीनिंग कॉम्पोनंट पण बनवतो. आता आमचा जो 10xचा जो गोल होता की आमचा हा प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायची, ती प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करून आमची प्रॉफिटेबिलिटी वाढवायची. त्यासाठी आम्ही काही ऑब्जेक्टिव्ह डिफाईन केले होते. ते ऑब्जेक्टिव्ह आमचे आम्हाला आमचे प्रोडक्टिव्हिटी ही इन्क्रीज करायला लागेल, OE इन्क्रीज करायला लागेल आणि आमचा जो डिलिव्हर फेल्युअर टाईम आहे तो आम्हाला रिड्यूस करायला लागेल. म्हणजे नंबर ऑफ डिलिव्हर हे आम्हाला फेल्युअर हे कमी करावे लागतील. त्यासाठी आम्ही काही ॲक्शन घेतलं आहे. आम्ही प्रोडक्टिव्हिटीसाठी पहिल्यांदा OE मॉनिटर करण्यास चालू केलं. मॉनिटर करताना आम्हाला ऑब्झर्व झालं की मशीन टूल सेटिंग टाईम वाढतोय. त्याच्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये ॲक्शन घेतला. टूल लायनर बिल्टअप केले. त्याच्यानंतर मशीनचा ब्रेकडाऊन, मशीन PM या गोष्टी फुलप्रूफ केल्या. त्याच्यानंतर जो प्रोडक्शन प्लॅन आपण करतो, सपोज 5000 पीसची बॅच घेतली तर त्यावेळेस आम्ही एक 5000चं पूर्ण मटेरियल मशीनवर न टाकता 2500, 2000 या बॅचनुसार मटेरियल टाकलं जात होतं. तर ते पूर्ण मटेरियल त्याच्यावर मास्क करण्यास चालू केलं. त्याच्यानंतर जो माणूस हाय क्वांटिटी मारेल त्याला मंथली ॲप्रिसिएट करून त्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यात सेम OE पण तेच केलं. प्रोडक्टिव्हिटी मॉनिटर केली, ती कॅल्क्युलेट केली आणि पर हवर्स किती प्रोडक्शन निघालं पाहिजे याचं एक टार्गेट डिफाईंड केलं आहे. टार्गेट डिफाईंड केल्यानंतर त्याचा विकली रिव्ह्यू घेतला आणि त्याच्यामध्ये जे काही रूट कॉज आपल्याला मिळाले तर त्या रूट कॉजमध्ये ते ॲक्शनेबल करून त्याचा डाटा बनवला. त्यानंतर जे आमचं ते थर्ड जे ऑब्जेक्टिव्ह होतं की आमचं OTD फेल्युअर हे आम्हाला रिड्यूस करायचं आहे. त्यासाठी जे आम्ही काही ज्या ॲक्टिव्हिटी किंवा ॲक्शन घेतल्या आहे की आम्ही काही मिनिमम सेफ्टी स्टॉक लेवल मेंटेन केला आहे. त्याच्यानंतर आम्ही कानबान सिस्टीम इम्प्लिमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही जो ॲडव्हान्स प्रोडक्शन प्लॅन केलेला आहे, जे आउटसोर्स पार्ट असतात त्याचं ॲडव्हान्स प्लॅन करून ते फर्स्ट प्रायोरिटीमध्ये प्रोडक्शन केलेलं आहे. आणि जो आमचा डिस्पॅच प्लॅन आहे की आम्ही जो टार्गेट डिफाईन केले की माझा पर व्हेकल लोड हा डेली सपोज हा माझा 1 टन होतोय, तो माझा 1 टन अचीव करण्यासाठी तो ॲडव्हान्स प्लॅनिंग केलेलं आहे की माझा जो माझं जे डेलीचं मटेरियल आहे
त्या लोडप्रमाणे व्हेकलमध्ये ते डिलिव्हरी होईल. हा माझा प्रोडक्टिव्हिटीचा ग्राफ आहे. जेव्हा आम्ही प्रोडक्टिव्हिटी मॉनिटर करायला सुरुवात केली तर ऑन एन ॲव्हरेज ही आमची 60% होती. आणि जेव्हा आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेतल्या तर आमचा ऑन एन ॲव्हरेज आमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती 84 to 85 पर्यंत ऑन एन ॲव्हरेज आली. त्याच्यामध्ये काय झालं, मी माझी जेव्हा प्रोडक्टिव्हिटी वाढली, जो माझा सॅलरी वर्सेस सेलचा जो पर्सेंटेज जो रेशो होता ऑन एन ॲव्हरेज 7.8 होता, तो माझा 6.1 पर्यंत हा आम्ही अचीव केलेला आहे. आणि तो अजून कसा कमी होईल याच्यावरती आम्ही फोकस करतोय. जे आमचं जे प्रोडक्टिव्हिटी मॉनिटर करतो, विकली मीटिंग घेतो, त्याचे डॅशबोर्ड आम्ही जे ऑपरेटरची प्रोडक्टिव्हिटी डॅशबोर्ड विकली मॉनिटर करून ती डिस्प्ले करतो. आणि ज्याची हाय प्रोडक्टिव्हिटी आहे त्याला आम्ही मंथली ॲप्रिशिएशन देतो. हे त्याचे काही फोटो एव्हिडन्स आहे. ह्या मंथली ॲप्रिशिएशन हे प्रोडक्टिव्ह ज्याचे हाय आहे त्या पर्सनला आम्ही त्याला ॲप्रिशिएट करतो. त्याच्यानंतर आमचा ओईचा ग्राफ आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस ओई मॉनिटर चालू करायला सुरुवात केली की आम्हाला कळलं की आमची ओई अरे ही 55% 55% म्हणजे खूप कमी झाली. मग त्यासाठी जे आम्ही ॲक्शन घेतल्या ते ॲक्शन घेऊन माझी जी ओई आहे ऑन एन ॲव्हरेज माझी 75% पर्यंत स्टेबल आहे. आणि आम्ही त्यात वर्ल्ड क्लास कशी होईल 85 अबो, त्याच्यासाठी आम्ही हा कंटिन्यू इकडून पुढे त्याच्यावरती काम करून त्याच्यावरती ॲक्शन घेऊन ती आमची वर्ल्ड क्लास कशी होईल याच्यावरती भर देत आहोत. समजा आपलं डिलिव्हर फेल्युअर, जे डिलिव्हर फेल्युअर ऑन एन ॲव्हरेज माझ्या मंथली ज्या माझ्या 48 ते 55 डिलिव्हरी व्हायचा, त्या डिलिव्हरी त्याच्यामध्ये माझं ना 6 डिलिव्हरी फेल्युअर हा ऑन एन ॲव्हरेज यायचा. मग त्या डिलिव्हर फेल्युअर कमी करत करत आम्ही ह्या ऑन एन ॲव्हरेज 1 आलेला आहे. म्हणजे माझा नंबर ऑफ डिलिव्हरी ऑन एन ॲव्हरेज तेवढेच आहे, पण माझं जर डिलिव्हर फेल्युअर आहे ते माझी 1 वरती आम्ही स्टेबल केलेलं आहे. आणि तो आम्ही 0 कंटिन्यू कसं राहील त्याच्यावरती आम्ही काम आणि फोकस करतोय. हे माझं मिनिमम स्टॉक लेवल आहे. हे आम्ही कंपोनंट वाईज मिनिमम स्टॉक लेवल मेंटेन केलेले आहे. त्याच्यानंतरून आता आम्हाला याच्यावरती आम्हाला बेनिफिट काय भेटलं तर आमच्या ज्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी आहे हे ॲप्रॉक्सिमेट 22% पर्यंत ही प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे. त्याच्यानंतर जो आम्ही मिनिमम जे स्टॉक लेवल ठेवला आहे त्याच्यामध्ये माझा जो चेंज ओव्हर टाईम आहे तो कमी झालेला आहे. तो चेंज ओव्हर टाईम म्हणजे काय, मला जर सपोज मला जो मंथली जो टूल 3 ते 4 वेळेस लावायला लागायचा तो मला महिन्यातून 2 वेळेस लावायला लागतोय. कस्टमरचं लाईन स्टॉपेज आहे हे माझं 0 झालेलं आहे. डिलिव्हरी डिलिव्हरी फेल्युअर कमी झाल्यामुळे माझी ट्रान्सपोर्ट कॉस्ट सेव्हिंग झाली आहे. कानबान इन्व्हेंटरीमुळे माझं इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट ही कमी झालेली आहे. त्याच्यानंतर माझं शेड्यूल कंप्लायन्सेस आहे, जे माझं 80% ऑन एन ॲव्हरेज होतं ते आम्ही आता 91% पर्यंत हे अचीव केलेलं आहे. त्यामुळे माझ्या कस्टमरचं सॅटिस्फिकेशन हे इम्प्रूव्ह झालेलं आहे. त्यानंतर जे माझं की लर्निंग आहे, आम्हाला याच्यावरून की लर्निंग असं म्हणलं की आपल्याला ओई ही मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंगवरती भर देणं आहे. ज्या बी आपण रूट कॉज येत आहे त्याच्यावरती ॲक्शन घेऊन त्या सस्टेन कशा राहतील याच्यावरती फोकस करणे आहे. DSI हा कंटिन्यू करणे हा एक की लर्निंग आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये DSI झालं पाहिजे. त्याच्यावरती आपल्या जे इम्प्रूव्हमेंट्स पॉईंट आहे ते अचीव होतं आपल्याला. त्याच्यानंतर OTD फेल्युअर आहे. जर OTD फेल्युअर रिड्यूस जर करायचा असेल तर त्याच्यावरती आपल्याला तो फिनिश स्टॉक आहे किंवा मिनिमम स्टॉक लेवल आहे ती कंटिन्यू मेंटेन ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर जो एखादा कन्सर्न आलेला आहे त्याच्यावरती क्विक ॲक्शन ही झाली पाहिजे. ही माझी टीम आहे. या टीम आम्ही कंटिन्यू याच्यावरती फोकस करतो की आम्हाला 10x ग्रोथ कसा अचीव करता येईल, तो 10x आम्ही 15x वरती कसा जाईल. त्याचं थँक्यू TLC आणि बागवी सर आणि पाध्ये सर की त्यांनी आम्हाला इथं ही अपॉर्च्युनिटी दिली. छानच. अशा पद्धतीने काम केल्यावर 10x ग्रोथ का नाही होणार, प्रत्येकाचीच होईल आणि प्रॉफिटेबिलिटी पण त्याच पद्धतीने येऊ शकेल नक्की. तुम्ही जो आत्ता सगळे इम्प्लिमेंटेशन्स केलेले आहेत आणि त्यातून प्रॉफिट्स वाढवले आहेत, आपण त्याच्या संदर्भात 2-3 प्रश्न आलेले आहेत ते मी तुम्हाला विचारतो. तुम्ही प्रॉडक्टिव्हिटी, OE आणि OTD हे सस्टेन करण्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या? कारण तुमची ह्या सगळ्या गोष्टी कन्सिस्टंटली दिसतात आहे वर्षभरामध्ये. सर आम्ही याच्यामध्ये ना तर फर्स्टली प्रत्येक गोष्ट मॉनिटर करायला सुरुवात केलेली आहे. मॉनिटर करून प्रत्येक गोष्टीवरती ट्रेनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करून जर कुठे काही प्रोडक्टिव्हिटी कमी येत असेल, OE कमी येत असेल, त्याचे ॲक्शन घेऊन त्याच्यावरती ट्रेनिंग देऊन
ती विकली मॉनिटर करून प्रत्येक कंटिन्युअसली ट्रेनिंग हे चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर DSI ॲक्टिव्हिटी आहे याच्यावरती भर दिलेला आहे आम्ही, म्हणजे डिपार्टमेंट वाईज फोकस केलेलं आहे का स्टाफ लेवलनी ह्या DSI ह्या डिपार्टमेंटवरती काम केलं पाहिजे किंवा शॉप फ्लोअरला कोणत्या DSI ॲक्टिव्हिटी झाल्या पाहिजे आपल्या जेणेकरून प्रोडक्टिव्हिटी OE आणि OTD फेल्युअर हे आपलं सस्टेन राहील. अगदी छानच. दुसरा प्रश्न DSIशी संदर्भातच होता, पण तुम्ही आत्ताच बोललात की DSI सर DSI आम्ही कसं आहे आता DSI सेफ्टी रिलेटेड करतोय, टूल रिलेटेड करतोय, जेणेकरून काय सेफ्टी रिलेटेड म्हणजे ऑपरेटर किंवा वर्करचं मॉरल इम्प्रूव्हमेंट होईल. म्हणजे टूल रिलेटेड केलं तर माझी प्रोडक्टिव्हिटी ही इन्क्रीज वाढेल. क्या बात आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, रोज 5S ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही किती वेळ देता आणि सर- प्रॉडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी 5Sचा उपयोग किती होतोय? सर आम्ही डेली आम्ही 10 मिनटं 5S ॲक्टिव्हिटीज देतो आणि आठवड्याच्या फ्रायडेला एक अर्धा तास 5S ॲक्टिव्हिटीसाठी वेळ देतो. त्या 5S ॲक्टिव्हिटीवरती काय होतं, माझं मटेरियल मिक्सअप अवॉइड होतं, माझा जो स्टॉक किंवा जो प्रोडक्ट व्हिज्युअलायझेशन आहे ते इझिली आयडेंटिफाय होतं, माझा मटेरियल फ्लो सिक्वेन्स आहे तो इझिली होतोय आणि याच्यामधनं ऑपरेटर किंवा एम्प्लॉईचं मॉरल हे इम्प्रूव्ह होतं आहे. काम करण्याला पण थोडं ठीक आहे, चला आपलं सगळं क्लीननेस आहे, काम करायला पण थोडी त्यांचं एक वेल सेट होत आहे. मस्त. सगळ्यांनी टाळ्या जोरदार वाजवून त्यांचं थँक्यू टीम. थँक्यू सर.